काही असे खास उपाय सांगणार आहे ज्यांना जर तुम्ही करता तर तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी धनाची वर्षाव करेल. झाडूचे मी तुम्हाला ते नियम सांगणार आहे ज्याने तुम्हाला हे माहिती पडेल की झाडूला कोणत्या दिशेमध्ये ठेवणे शुभ असते, झाडू केव्हा बदलली पाहिजे. झाडूशी संबंधित तुम्हाला अशा कोणत्या चुका करायच्या नाही जे की वास्तुशास्त्रामध्ये लिहिलेले आहे. नाहीतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गरिबी, दारिद्र्यता, समस्या आणि कष्टांचा सामना करावा लागू शकतो. भक्तो, ही एक बाब ध्यानात ठेवा की झाडूचा सरळ संबंध धनलक्ष्मीशी असतो. कोणत्याही व्यक्तीने जर झाडूचा योग्य उपाय शिकून घेतला आणि झाडूचा योग्य पद्धतीने तो उपाय केला जो की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रांमध्ये लिहिलेला आहे, तर मानून चला तुम्हाला साक्षात धनलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. फक्त तुम्ही ही एक बाब जाणून घ्या. तसे तर प्रत्येक जण हे जाणतो की रात्रीच्या वेळी कधीही झाडू मारू नये, परंतु आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये झाडूशी संबंधित काही उल्लेख लिहिण्यात आलेले आहे. जसे की झाडू मारण्याचा शुभ मुहूर्त केव्हा, झाडू मारताना कोणती काळजी घ्यावी, झाडू कोणत्या वेळेत मारावी ज्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, तुमच्या घराची जन्मोजन्मांतरीची गरिबी मिटून जाईल. फक्त जसे की मी तुम्हाला सुरुवातीच सांगितलेले आहे की झाडूचा सरळ संबंध श्री लक्ष्मीशी असतो. बोलले गेलेले आहे की श्री लक्ष्मीला हे झाडू खूपच अत्यंत प्रिय असते. जर कोणीही व्यक्ती योग्य पद्धतीने झाडूचा प्रयोग करत असेल तर निश्चित रूपात तिला लक्ष्मीचा तो आशीर्वाद मिळेल की त्या व्यक्तीच्या जीवन काळामध्ये कधीही धनासंबंधित समस्या होणार नाही. फक्त जर तुम्ही इच्छित आहे की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या पूर्ण कुटुंब परिवारावर कायम बनून राहावा तर कमेंट्स मध्ये शुद्ध अंतःकरणापासून त्वरित लिहा, जय श्री लक्ष्मी, धनलक्ष्मी माता की जय. फक्त आपल्या हिंदू धर्मामध्ये घराला मंदिर मानले जाते, त्यामुळे बोलले गेलेले आहे की आपणास आपल्या घराला साफ व स्वच्छ ठेवले पाहिजे. शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले आहे की जर आपण दर दिवशी साफसफाई करतो तर आपल्या घरी लक्ष्मी वास करण्यासाठी येते. जर आपल्या घरामध्ये रोज साफसफाई होत असेल तर आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता, गरिबी, समस्या व कष्ट येणार नाही. तसेच दुसरीकडे जर आपल्या घरामध्ये साफसफाई ठेवली जात नसेल, आपल्या घरात घाण व केरकचरा पडून राहतो तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास होऊन जातो. आपल्या घरात गरिबी व दरिद्रता येऊन वास करू लागते, ज्याने आपल्या घराची बरकत थांबून जाते. बघतो आज एक बाब तुम्ही जाणून घ्या की जेव्हा पण तुम्ही रात्री झोपण्यात जाता तर एका गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा. रात्रीच्याच वेळी तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती, काळी जादू टोना क्रिया प्रवेश करून जातात. परंतु जर तुम्ही लोक वास्तुशास्त्राच्या अनुसार दररोज झाडू मारता आणि योग्य मुहूर्तावर मारता तर कोणतीही शक्ती जी तुमच्या घरामध्ये रात्री प्रवेश करून गेलेली आहे ती तुमच्या घरातून कायमची निघून जाईल. भक्त खूपच ध्यान देऊन ऐका जे तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे. वास्तुशास्त्राच्या अध्याय नंबर 71 मध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे, जेव्हा पण सूर्योदय होतो तुम्हाला सूर्योदयानंतर त्वरितच झाडू मारून घेतली पाहिजे. जर तुम्ही सूर्योदयानंतर झाडू मारता तर तुमच्या घराच्या ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या घरातून निघून जातात आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास होऊन जातो. सांगण्याचे तात्पर्य हे आहे बघतो की आपल्या वास्तुशास्त्राच्या अनुसार सर्वात चांगली वेळ जी झाडू मारण्याची असते ती सकाळच्या वेळी सूर्योदयानंतरची असते. परंतु काही कारणास्तव तुम्ही सकाळी उठू शकत नसाल तर दुपारच्या पूर्वी जर तुम्ही झाडू मारून घेता तर हे खूपच जास्त शुभ असते. याने होते काय की माता राणी श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अवश्यच वास करण्यासाठी येते. एका गोष्टीचे ध्यान ठेवा बघतो, झाडूला घेऊन वास्तुशास्त्र, धर्मशास्त्रांमध्येही काही असे नियम सांगण्यात आलेले आहेत ज्यांना तुम्ही जर पाळता तर निश्चित रूपात तुम्हाला धनलक्ष्मीचीही कृपा मिळेल. तुमच्या जीवन काळाच्या कित्येक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या आपोआपच समाप्त होऊन जातील. फक्त झाडू एक खूपच सामान्यशी वस्तू आहे. ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात पाहण्यास मिळते आणि प्रत्येक घरात याचा उपयोग होतोच होतो. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपल्यापैकी कित्येक लोकांना आणि जास्तीत जास्त लोकांना झाडूचे नियम माहीतच नाही आहे, ज्या कारणामुळे ते कळत नकळत काही अशा चुका करत असतात ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊन जाते. आता मानून चला तुमच्याजवळ पहिला पैसा येत असायचा, नंतर एकदमच पैसे येण्याचे बंद झाले, तर याचे मुख्य कारण काय असू शकते की नक्कीच तुम्ही घरात काही अशी चूक केलेली आहे ज्यामुळे लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट झालेली आहे. आणि याचे एक मुख्य कारण हे होऊ शकते की तुम्ही झाडूच्या नियमांचे पालन त्या प्रकारे करत नाही आहात, झाडूचा प्रयोग तुम्ही तशा प्रकारे करत नाही आहात ज्या प्रकारे वास्तुशास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. फक्त जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, झाडूच्या त्या नियमांना तुम्ही जर शिकून घेता जे की तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे, तर निश्चित रूपात तुम्हाला लक्ष्मीचा तो आशीर्वाद मिळेल की तुमच्या जीवन काळामध्ये धनासंबंधित कधीही कोणती समस्या येणार नाही. तुमच्या जीवन काळातून गरिबी, दरिद्रता, अडचणी व कष्ट कायमसाठी संपून जातील. दुसरीकडे तुमच्या घरी धनाचे आगमन सुरू होऊन जाईल. माता राणी श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने
तुमच्यासाठी धनाचे सर्व मार्ग खोलले जातील. तुमच्या जीवन काळामध्ये आकस्मिक रूपात तुम्हाला धनाची प्राप्ती होईल आणि श्री धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करण्यासाठी येईल. त्यामुळे बघतो या व्हिडिओला शेवटपर्यंत न पळवता अवश्य पहा. तर पहा बघतो काही गोष्टी ज्यांचे तुम्हाला ध्यान ठेवावे लागेल, ज्या की झाडूशी संबंधित आहेत. तर या गोष्टी तुम्हाला मी आता सांगण्यात जात आहे. या सर्वात पहिला नियम जो झाडूशी संबंधित आहे तो हा आहे की कधीही झाडूला आपल्या नजरेसमोर वारंवार येण्यास देऊ नका. तर या बाबीला तुम्ही जरा समजून घ्या. मग जर तुम्ही ही झाडू आपल्या घरात ठेवत असाल किंवा ऑफिसमध्ये ठेवत असाल तर ही कधीही आपल्या डोळ्यांसमोर वारंवार येण्यास देऊ नका आणि तसेच कोणा दुसऱ्या बाहेरील व्यक्तीच्याही नजरेत येण्यास देऊ नका. झाडूला तुम्ही अशा ठिकाणी लपवून ठेवा जी जागा तुमच्या नजरेसमोर वारंवार येत नसेल. म्हणजे तुम्ही एक दोनदा पाहता तर ठीक आहे, परंतु दिवसातून वारंवार झाडू तुमच्या नजरेत पडत असेल तर हे अशुभ आहे. आणि कोणी घराच्या बाहेरील लोक आहेत जे तुमच्या घराच्या झाडूला जर पाहतात तर यास खूपच अशुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे तुम्ही या झाडूला अशा ठिकाणी ठेवावे जेथे कोणाचीही नजर पडू शकणार नाही. दुसरा नियम हे सांगतो की कधीही आपण जुन्या झाडूचा प्रयोग घरात करू नये. बघतो कित्येक वेळा पाहण्यात येते काही वेळा बरीचशी लोक फार जुन्या झाडूचा वापर करत राहतात, तिने साफसफाई करत राहतात. वास्तुशास्त्राच्या अनुसार हे खूपच जास्त अशुभ मानले गेलेले आहे. ऑफिस असो, दुकान असो किंवा मग आपले घर असो, कधीही जुन्या तुटक्या व खराब झाडूचा वापर करून घरात ही साफसफाई करता कामा नये. याने आपल्या घरामध्ये समस्या येतात, अडचणींच्या बाधा येतात आणि तुम्ही जे पण कार्य सुरू करता त्यांमध्ये वारंवार बाधा येण्यास सुरुवात होऊन जाते. तिसरा नियम हे सांगतो की झाडू कधीही उभी ठेवू नये. हा खूपच जास्त अपशकुन असतो. लक्षात असू द्या बघतो, झाडूला कधीही उभी करून ठेवता कामा नये. झाडूला नेहमी आडवी करून ठेवले पाहिजे. चौथा नियम, सायंकाळच्या वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये कधी झाडू मारता कामा नये. जर कोणी व्यक्ती सायंकाळची घरात झाडू मारते तर तुम्ही हे निश्चित मानून चला की त्या व्यक्तीच्या घरामध्ये धनलक्ष्मी कधीही वास करण्यास येणार नाही. लक्ष्मी अशा घरावर रुष्ट होऊन जाईल. पाचवा नियम हे सांगतो बघतो की झाडूशी संबंधित तुम्हाला हे ध्यानात ठेवावे लागेल की या झाडूला तुम्ही कधीही चुकूनही ओलांडू नका आणि तुमच्या पायानेही झाडूला कधी स्पर्श करू नका. हे खूपच अति अशुभ मानले गेलेले आहे. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे की झाडू धनाची देवी श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि झाडूला घेऊन श्री लक्ष्मीशी जोडलेली खूप मान्यता आहे. त्यामुळे कधीही झाडूला ओलांडता कामा नये, पायाने स्पर्शही करता कामा नये. तर या सर्व बाबींची तुम्हाला खूपच अधिक काळजी घ्यावी लागेल. सहावा नियम हे सांगतो बघतो की झाडूला कधीही घाणीच्या जागी ठेवू नये. म्हणजेच बाथरूमच्या बाजूला ठेवता कामा नये अथवा शौचालयाच्याही बाजूस ठेवता कामा नये. असे जर तुम्ही करत असाल तर निश्चितच लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल. असे करत असल्यास त्वरित थांबवा. आता तुम्हाला जे मी सांगण्यात जात आहे तर या गोष्टीचे तुम्ही खास करून ध्यान ठेवा. झाडूला तुम्ही जर कधी धुता तर हिला स्वच्छ पाणी वापरूनच धुवा. कधीही घाणीच्या पाण्याने झाडूला धुता कामा नये. जर तुम्ही असे करता तर तुमच्या भाग्याला दारिद्र्य घेरते. फक्त आतापर्यंत तुम्हाला झाडूचे मी ते नियम सांगितलेले आहेत जे तुम्हाला माहीत असणे आवश्यक होते. जसे की तुम्हाला झाडूशी संबंधित कोणत्या चुका करता कामा नये. आता मी तुम्हाला सांगण्यात जात आहे की झाडूशी संबंधित तुम्ही असे कोणते प्रयोग केले पाहिजे ज्याने धनलक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या जीवन काळात धनाचे आगमन खूपच वेगाने होत जाईल. बघतो, जर तुम्ही इच्छित आहे की तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास राहावा, तुमच्या घरामध्ये कधीही कोणती नकारात्मक शक्ती येऊ नये, तर ध्यानात असू द्या जसा सूर्योदय होतो त्वरितच झाडू मारून घ्या. हे खूपच अधिक शुभ मानले गेलेले आहे आणि हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगून झालेलो आहे. आणि अजून एका गोष्टीचे ध्यान ठेवा बघतो, जर तुम्ही लोक शुक्रवारच्या दिवशी झाडू मारता तेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे सेंदा मीठ टाकून झाडू मारा. हे खूपच अधिक शुभ आहे. जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी असे करता तर याने धनलक्ष्मी खूपच अत्यंत प्रसन्न होते. दुसरे बघतो, मानले गेलेले आहे जर तुम्ही कधी झाडू खरेदी करण्यासाठी जात आहात तर शनिवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात अधिक शुभ मानला गेलेला आहे. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी झाडू खरेदी करून आणता तर वास्तुशास्त्राच्या अनुसार हे खूपच अधिक शुभ आहे. तिसरा, तुम्हाला या गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे की तुमच्या घराची जी झाडू आहे तिला तुम्ही पश्चिम दिशेला ठेवावे. जर तुम्ही घराच्या झाडूला पश्चिम दिशेमध्ये ठेवता तर तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होईल. तुमच्या घरामध्ये सकारात्मक शक्तींचा वास राहील. तुम्हाला श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने वैकुंठाची प्राप्ती होईल आणि तुम्ही जे पण कार्य कराल त्या कार्यामध्ये तुम्हाला यश कीर्तीही मिळेल. आणि जर तुम्ही तुमच्या झाडूला घराच्या उत्तर दिशेमध्ये ठेवता तर मानून चला धनासंबंधित तुम्ही जे पण निर्णय घ्या त्याने तुम्हाला फायदाच होईल. तुमच्या जीवन काळात धनाचे आगमन वेगाने होईल आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढा पण धनासंबंधित समस्या आहेत त्या मिटून जातील.
आता तुम्हाला जे मी सांगण्यात जात आहे ते खूपच अधिक लक्षपूर्वक ऐका फक्त होते काय की एक बाब बोलली गेलेली आहे की जर तुम्हाला झाडू स्वप्नामध्ये दिसते तर हे खूपच अधिक शुभ आहे, परंतु कशा प्रकारे हे शुभ आहे ते तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही स्वप्नामध्ये हे पाहताय की तुम्ही झाडू मारत आहात तर हे अशुभ मानले गेलेले आहे. आता तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. मानून चला की तुम्ही कोणती प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जात आहात, कोणास कर्ज देण्यास जात आहात, शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास जात आहात. अशा कोणत्याही गोष्टीत तुम्हाला आता सावधान राहिले पाहिजे. कोणत्या अशा ठिकाणी पैसा लावू नका की जेथे 50-50% चान्स आहे की तुमचा पैसा परत येईल. स्वप्नामध्ये जर तुम्ही स्वतः झाडू मारत आहात तर हे खूपच जास्त अशुभ मानले गेलेले आहे. तर हा तुम्हाला एक संकेत असतो की पैशाला तुम्ही कोणत्या अशा ठिकाणी लावू नका जेथून ते परत येण्याचे चान्स 50-50% टाईपचे असतील. तर हे तुम्ही समजत असालच बघतो. तर यास खूपच ध्यानात ठेवा. दुसरे, जर तुम्ही स्वप्नामध्ये हे पाहता की तुम्ही कोणत्या मंदिरात झाडू मारत आहात तर मानून चला आता तुमचे जे कठीण परिस्थितीचे दिवस होते ते आता संपून जातील. तुमचे कष्टांचे दिवस, त्रास व पीडांचे दिवस समाप्त होतील आणि लक्ष्मी तुमच्या जीवनकाळामध्ये वास करेल. तर भक्तो, असे स्वप्न खूपच जास्त शुभ मानले गेलेले आहे. आता मानून चला की तुमच्या घरातील कोणी व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये झाडू मारताना दिसतो तर हे त्या व्यक्तीसाठी खूप शुभ आहे. त्याची आता चांगली वेळ येणारी आहे. फक्त या काही गोष्टी आहेत ज्या की झाडूशी संबंधित महत्वपूर्ण आहे, ज्या तुम्हाला जाणून घेणे खूपच आवश्यक होते. आता तुम्हाला मी एक प्रयोग सांगण्यात जातोय. जर तुम्ही या प्रयोगास करता तुमच्या जीवनामध्ये धनाचे आगमन खूपच वेगाने होत जाईल. शुक्रवारचा दिवस धनाची देवी श्री लक्ष्मीचा दिवस असतो. या दिवशी केला गेलेला उपाय कधीच निकामी जात नाही. लक्षात असू द्या फक्त, हा जो उपाय सांगण्यात जात आहे हा 5 शुक्रवारांचा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही कराल तर लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्हाला करायचे काय आहे की फक्त एक शुक्रवारी म्हणजेच पहिल्या शुक्रवारच्या 2 दिवस अगोदर तामसिक आहार खाऊ नका. तामसिक म्हणजेच दारू, मांस, मच्छी, मटण या सर्व वस्तूंचा एकदम त्याग करा, नाहीतर तुमची ही पूजा संपन्न मानली जाणार नाही. श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की 5 शुक्रवारी घरातील कोणत्याही झाडूखाली 2 लवंग आणि 2 वेलच्या ठेवून द्यायच्या आहे. नंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी एक लाल कापड अथवा छोटीशी पोटली घेऊन त्यात त्यांना ठेवत जा. असे 5 शुक्रवार पर्यंत करा. नंतर या पोटलीस कलाव्याच्या धाग्याने बांधून तुमच्या घराच्या धनपेटी, तिजोरीत, कपाटात ठेवून द्या. या पोटलीस तेथेच राहू द्यावी आणि दिवाळीच्या वेळी यास बाहेर काढून कोणत्याही वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये प्रवेश करा. भक्तो, दिवाळीपर्यंत तुमच्यापाशी पैसे येण्याचे जे मार्ग बंद झाले होते ते आता खुलले जातील. पैसे येण्यास सुरुवात होईल आणि दिवाळीमध्ये या पोटलीस प्रवाहित केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल.